आणि यानंतरची एक भीषण बातमी आहे ती म्हणजे अर्थातच मुंबईतून। मुंबईमध्ये प्लाझा थिएटर समोर एक भीषण अपघात झालेला आहे आणि या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय। प्लाझा जवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत। या बसची धडक ही एका टॅक्सीला बसली, टॅक्सी उलटली, त्यानंतर ही बस थेट दुभाजकाला जाऊन धडकली आणि त्याखाली असलेल्या एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला। आपण पाहतोय कशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे। ही दोन दृश्य पाहतोय। या बेस्ट बसच्या खाली दुचाकी आल्यानं एकाचा मृत्यू झालेला आहे तर इतर 4 जण गंभीररीत्या जखमी असल्याची माहिती आहे। पुलिस ने कुछ जांच की, इंक्वायरी की आपके पास? हाँ, इंक्वायरी की है पुलिस ने। क्या बताया है अभी आपको नुकसान भरपाई मिलने वाली है? अब अभी तो कुछ नहीं बताया, फिलहाल मेरा एड्रेस वगैरह नोट किए हैं। अब आगे बताते हैं क्या होगा। रोके हैं अभी मुझे कि रुके रहो। कितने बजे हुआ था ये मैम हुआ था करीब 9 बजे के करीब। आप किधर जा रहे हैं? मैम मैं ये इधर जा रहा था, दादर वेस्ट में पिकअप था मेरा, पिकअप करने के लिए। और बाकी लोग जब आपके साथ जब ये हादसा हुआ, पीछे और आगे कितने लोग? तो मेरे पीछे मैम 2-3 गाड़ियां थी और एक स्कूटी वाला था और एक जोमेटो डिलीवरी वाला था और मेरे साइड में 2-3 गाड़ियां थी, कई लोग थे उधर। तर आपण बघतोय एकंदरीतच की गाडी मागे पुढे होत्या। इथे हा रहदारीचाच रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे। दादर हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या मध्यवर्ती ठिकाणी बेसचा सकाळी 9:30च्या आसपास झालेला हा अपघात अनेकांना घाबरवणारा होता, अनेकांना धक्का देणारा होता। तर दुसरीकडे 2 जण जे आहेत ती गंभीर जखमी आहेत, 2 जण किरकोळ जखमी आहेत। या सगळ्यांना सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बेसचं अजूनही कुठल्याही प्रकारे यावर स्पष्टीकरण आलेलं नाहीये। मात्र आपण जर बघितलं तर फॉरेन्सिक टीम येऊन देखील इथे तपास करून गेलेली आहे। त्यामुळे नेमके किती जण जखमी आहेत, किती जण यामध्ये मृत्युमुखी पडलेत याचा आकडा अद्यापही अस्पष्ट असल्याचं समोर आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। आणि यानंतरची बातमी आणखी एका भीषण अपघाताची। समृद्धी महामार्गावरती भीषण अपघात झालाय। कार पुलाखाली कोसळून महिला आणि मुलीचा जागीच मृत्यू झालाय। टायर फुटल्यानं भरधाव कारवरचा ताबा